आताची वेळ सध्या झालेली आहे. मी तुम्हाला वेळ दाखवतो सगळ्यात पहिले. तर वेळ झालेला आहे 10:22. 10:22 झाले आहे. मी स्वतः एवढ्या थंडीत इथं आलेलो आहो. गावाचा अजूनपर्यंत उपोषणाचा विल्हेवाट लागलेला नाही. कारण मागच्या 2 बातम्यामध्ये पाहिलं तुम्ही, इथं बीडीओ साहेब आणि ग्रामसेवक येऊन राहिले चर्चा करून राहिले, चालले, कुठंच यायचा तोडगा निघून नाही राहिला. आता महत्वाचं तुम्हाला दाखवायचं म्हणजे असं काय, राऊटी आंदोलन चालू झालेलं आहे. इकडे चर्चा चालू आहे सध्या या ठिकाणी. या साईडला जर येता तुम्ही तर या साईडला तुम्हाला दिसते की महिला वर्ग झोपलेल्या आहेत. तशा पहा तुम्ही महिला वर्ग झोपलेल्या दिसून राहिल्या. म्हणजे 10:30चा वेळ आहे अन्न उपोषणकर्त्यांची हे हालत झालेली आहे. आणखी त्या साईडला पाहता तुम्ही शेकोटी लावलेली आहे. शेकोटीवर रात्र कशी काढायची ते सुद्धा इथं आपल्याला दिसून येत आहे. इथले अधिकारी येणार आहेत आणि बाकीचा कोणकोणत्या गोष्टीचा अहवाल सादर करतील ते त्यांना माहित. पण आजच्या 6व्या दिवशी हे परिस्थिती आहे आणि आज आपल्याला पब्लिकही खूप जास्त दिसून राहिली. आणि महत्वाचं आणखी इकडे की 10:30 वाजता पंचायत समिती सुद्धा चालू आहे. पंचायत समिती गेट चालू आहे. आतमध्ये बीडीओ साहेबांची गाडी दिसून राहिली. उपोषणकर्त्यांनी पंचायत समितीला कोणत्या धारेवर आणून सोडलं ते तुम्हाला दाखवतो. सध्या तर 10:30 वाजले. 10:30 वाजल्यानंतर पंचायत समितीचं गेट चालू आहे. आता गेट चालू असल्यानंतर उपोषणकर्त्यांनी कोणता दम दाखवला ते दाखवतो. अनायशा मी पंचायत समिती आतमध्ये आलो तर पाहतो तो सध्या पंचायत समितीचं गेट चालू आहे आणि एका खिडकीतून मला दिसून राहिले तिकडे अधिकारी लोक बसलेले आहेत. त्यांचा विचार विमर्श बाकीच्याही गोष्टी डॉक्युमेंटेशन ते चालू असतील. सध्या आता 10:30-11 वाजताची वेळ आहे. गेट चालू आहे. हे पंचायत समितीचा वेळ सध्या उपोषणकर्त्यांनी आणून ठेवलेला आहे. बीडीओ साहेब आणि ग्रामसेवक साहेब सध्या एवढ्या रात्री आलेले आहेत. आता त्यांचं हे डॉक्युमेंटेशन करून आता सध्याचा वेळ झाला आहे 11:16. हा माझ्या हातात मोबाईल आहे. 11:16. अप्पर कलेक्टरकडे आणि ग्रामपंचायतीचा प्रस्ताव म्हणजे काय, या चौकशी अहवाल तिथे गेला. अहवाल येणं आपल्याला तयार करून दिला. आपल्या मागण्या बरोबर आहेत आणि सरपंच चुकीचा आहे, बॉडी चुकीची आहे. हे जे ज्याच्या विरोधात आपण बोललो ते लोक चुकीचं काम करून राहिले असा अहवाल लेखी येणं आपल्याला करून दिलेला आहे. आणि तो अहवाल त्याच्यावर कारवाई करायसाठी अमरावतीच्या कमिशनर आणि अमरावतीच्या कलेक्टर साहेबांकडे पाठवलेला आहे. आणि आपल्याला जे जे आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायसाठी निर्देश दिलेले आहेत सचिवालय आणि सरपंचालय. आणि हे दोघंही सरपंचालय अपात्र करायसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. ह्या आपल्या सगळ्या मागण्या जवळपास पूर्ण करण्यासाठी त्यानं सुरुवात केली आहे. त्याच्यामुळं आपल्याला उपोषण सोडा असं म्हणण्यासाठी ते आपल्या पेंडालमध्ये आले आहे. किती दिवस करताना होऊन येईल, किती महिन्यापर्यंत मोजणी करून होईल. मोजणी करायसाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. तुमचा प्रश्न बरोबर आहे. प्रश्न विचारू द्या ते अजून 5 मिनिटं आपण हे करू. मोजणीसाठी वेळ लागेल काही ना काही. आता मोफत मोजणी करून द्या म्हणून तहसीलदार साहेबांना आज पत्रही दिलं त्यानं. उद्या मी स्वतः भेटन तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबही फोन लावतील. मोफतचं जर पत्र दिलं तर लवकरात लवकर होईल. मोफतचं नाही दिलं तर ग्रामपंचायतले पैसे भरासाठी अजून आपल्याला 2-4 8 दिवस 15 दिवस द्यावं लागतील. ठीक आहे, ते करून आणि ह्या बाकीच्या ज्या बारीक चिरीक आपल्या सगळ्या मागण्या आहेत तर या ग्रामपंचायतच्या बॉडी समोर मांडून त्या पूर्ण करायसाठी सचिव साहेब कारवाई करतील. त्या नाही झाल्या तर ते बीडीओ साहेबाला हे देतील की सरपंच नाही म्हणून राहिला, उपसरपंच नाही म्हणून राहिला, बॉडी नाही म्हणून राहिली. अजून पुढची कारवाई होईल त्याच्यावर. मान्यवरकडे ऐकून घ्या सगळं. नाही उपेशनला बसलेले ह्यांना विचारा ना. अरे तोच तुम्हाला विचारून राहिला ना. मी बोललो तो मान्य असून तर आम्हाला मान्य हे आणलं ना पायताळे साहेब. नाही बसून बसा बसा. बस आप्पाजीला द्या. ते दादा एक एक खाल्ले ग्लासच द्या आता सगळे
सध्या पाहतो आता 12:38 रात्रीचे झाले आणि पहिल्यांदा पाहून राहिलो मी माझ्या पत्रकारितेत की 12:38 म्हणजे जवळपास 1 वाजताच्या जवळपास उपोषण सुटलेलं आहे. उपोषण सुटलं आहे आणि पाहता तुम्ही की सध्या उपोषण करताना निंबू सरबत वगैरे काहीतरी पाजण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि व्हिडिओ साहेब आता आपल्या सोबत व्हिडिओ साहेब यांनी उपोषण सोडवलेलं आहे. व्हिडिओ साहेब कोणता मार्ग असा निघाला की उपोषण करण्याचा अर्ध्या रात्री हे उपोषण सुटलं? जवळपास 4 तारखेपासून हे मंडळी उपोषणावर बसली होती. रोज आमचं उपोषण सोडण्यासंदर्भात आमचा प्रयत्न सुरू होता, पण आम्हाला काही कालपर्यंत यश आलं नाही. आणि आज त्यांची जी महत्वाची इच्छा होती की तिथल्या ग्रामपंचायत सरपंच आणि बॉडीची सखोल चौकशी करण्यात यावी, त्या संदर्भात आमचं एक पथक आज गेलो होतो. त्याने पूर्ण चौकशी केली, चौकशी अहवाल तयार केला आणि तो आता उद्या आम्ही विभागीय आयुक्तांना पाठवणार आहे. आणि त्या चौकशी अहवालावरांचं पूर्ण समाधान झालेलं आहे. आणि बाकीच्या काही इतर त्यांच्या मागण्या आहेत, जसं आता अतिक्रमण करण्यासाठी जागा मोजणी वगैरे, तर ते प्रस्ताव सुद्धा आम्ही तिकडे पाठवले नजूलकडे. आणि ते सुद्धा मोजणी झाल्यानंतर, अतिक्रमण निश्चित झाल्यानंतर ते सुद्धा आपण सगळं पोलीस बंदोबस्तात काढण्यात येईल. आणि इतर ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या सुद्धा आमच्या सचिव पूर्ण करणार आहेत. त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलंय, त्यामुळे त्यांचं पूर्ण समाधान झालं आणि त्यांनी एक उपोषण सोडण्याचा आज निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे ते उपोषण म्हणजे आज सांगत असेल. पाहिलं आपण की थोडा वेळ आधीच उपोषण करताना व्हिडिओ साहेबांनी शरबत पाजून उपोषण सोडवलेलं आहे. सोबतच राहुल भाऊ कडू आहेत. राहुल भाऊ, उपोषण सुटल्याचा हा आनंद दिसून राहिला. उपोषण सुटल्याचा आनंद दिसून राहिला. तुमच्या हातात काही कागद दिसतात, अहवाल दिसतात, कारण की आपण पाहिलं की आता 12:38 झालेला आहे. अर्ध्या रात्रपेक्षा म्हणजे दुसरा दिवस निघालेला आहे. जवळपास 7वा-8वा दिवस उपोषणचा होता. 8व्या दिवशी आमचं उपोषण सुटलेलं आहे. कोणत्या गोष्टी अशा पूर्ण झाल्या आपल्या 12 मागण्यापैकी ज्या आपण उपोषण सोडवलं? उपोषणाचा मागण्या भरपूर होत्या. 12 लोक उपोषणाला बसले होते. 10-12 मागण्या होत्या आणि 10-12 पेक्षाही जास्त मागण्या मागच्या वर्षभरापासून किंवा मागच्या 3 वर्षापासून हे सगळे लोक त्या मागण्या करत होते. त्याच्यासाठी झगडत होते, भांडत होते, त्याच्यासाठी संघर्ष करत होते. मागच्या वर्षभरापासून याच्या संघर्षात मी सामील होतो. ह्या सगळ्या संघर्षाचं मूळ कारण होतं जनोना गावातले आणि वागदो ग्रामपंचायत मधले बलाढ्य लोक आणि त्या बलाढ्य लोकांच्या सगळ्या चुकीच्या कामाला समर्थन करणारे सरपंच पती आणि सरपंच, वागदो गावाचे सरपंच. आज त्यांनी मागच्या 7 दिवसापासून उपोषण सुरू असताना उपोषणकर्त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, कायदेशीर पूर्तता करण्यासाठी 7ही दिवस प्रशासनाच्या कामात अडथळा आणला. आणि त्यांनी अडथळा आणल्यामुळे एका दिवशी सुटणाऱ्या समस्या 7 दिवस उपोषण चाललं. आणि हे उपोषण 7 दिवस त्याच्या अडथळा आणल्यामुळे चाललं. हे प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आलं, आम्ही आणून दिलं, तेव्हा प्रशासनानं आज जाऊन त्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली. आणि ते वागदोचे सरपंचच या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याच्या मदत अडथळा करत आहेत असा अहवाल देऊन त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्ताकडे तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि जो खरा लोकांच्या विकासाच्या कामात अडथळा करत आहे त्याच्यावरच कारवाई झाली म्हणजे उपोषणाचं सार्थक झालं आणि उपोषणाची कारवाई झाली असं आम्ही समजतो. जो अडथळा आणणार आहे त्याच्यावर कारवाई झाली. त्याच्यामुळे आता इथून पुढे कोणत्याही लोकांच्या हिताच्या कामात अडथळा येणार नाही असं अपेक्षा आम्ही करतो. तरी जर तो आला तर या सर्व लोकांसोबत, या सर्व लोकांच्या मागण्यांसाठी, लोकहिताच्या मागण्यांसाठी संघर्ष आम्ही करत राहू अशी या सर्व उपोषणकर्त्याच्या वतीनं, जनोना गावातल्या लोकांच्या वतीनं आणि वागदो ग्रामपंचायत मधल्या इतर सर्व वागदो, डोलार आणि गोंडवागोलीच्या आणि जनोनाच्या 4ही गावाच्या लोकांच्या वतीनं आज मी तुमच्या माध्यमातून सगळं तालुक्याला आणि या गावातल्या लोकांना आश्वस्त करतो. उपोषणातलाच एक व्यक्ती म्हणजे ज्यांच्यावर खूप जास्त फोकस होता. दादा, आज उपोषण सुटलं. आज म्हणजे सध्या रात्र झालेली आहे, 1 वाजलाय आणि आजची तारीख 10 आहे. तुम्ही 4 तारखेपासून उपोषणावर होते, आजची 10 तारीख आहे. एवढा मोठा संघर्ष आणि सोबत राहुल भाऊ कडू तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले, काय सांगाल? आम्ही सगळे उपोषण करते हे सांगाल की
आम्ही गोरगरिबांचा विषय 3 वर्षापासून आम्ही घेतलेला होता आणि त्याचा ठराव मंजूर केला आणि ठराव मंजूर करून आम्ही वारंवार पाठपुरावाही केला आणि आमचा विषय सार्वजनिक होता, पर्सनल नव्हता, काही व्यक्तिगत नव्हता. त्याच्यात गावामध्ये तिन्ही समाजांचा विषय होता आणि आम्हाला हे जे उपोषणाला बसायची एक हिम्मत भाऊचा पूर्ण मार्गदर्शन आहे आणि त्यांचा पूर्ण मार्गदर्शन असल्यामुळे आम्हाला हिम्मत भेटला आणि त्याच्यात आम्ही सार्वजनिक विषय घेतलं म्हणून एवढे लोक काम सोडून सगळे आपले धनगर समाजाचे माणसं ज्या आमले जेवढे 12 उपोषण करते होते म्हणून आम्ही ठामपणे एकदम उपोषणाला बसलो. त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला सक्सेस असं म्हणजे हे केलं, यश मिळवलं. एवढंच माझं आणि आमची आदिवासी समाजाची गोरगरीब लोक कामधंदे सोडून आम्हाला हिम्मत दिलं, तुम्ही घाबरू नका, आम्ही येतोच, तुम्ही सांगा फक्त, आम्ही येतोच. या हिमतीवर आणि आम्ही हे मार्गदर्शन आहे, आम्ही त्यांचं धन्यवाद करतो. त्यांचं जेवढं धन्यवाद केलं तेवढं आमच्यासाठी कमी आहे. आणि एवढं माझ्या 2 शब्द बोलून सोबतच पाहिलं आपण की दादांना सांगितलं की लेडीज वर्ग होता, लेडीज वर्ग आता दाखवतो मी. लेडीज वर्ग हे आहे सध्या झोपलेले होते, आता उपोषण सुटल्याच्यानं सगळेचे सगळे आता थोडेसे चेहरे चांगले दिसून राहिले कारण की झोपलेले होते. ताई, काकू मला माहित पडलं की तुम्ही सकाळपासून येऊन इथं बसल्या होत्या म्हणते, सकाळी 8 वाजतापासून जेवण गिवण वगैरे काही केलं जेवण काहीच नाही. सकाळी उठले बरोबर पोरं इथं होतं तो चालले बा तसंच उपाशी तपाशी सकाळपासून बसली. हे टाइम झालेला आम्हाला इथं. काही तर बाया म्हणते बाळ घेऊन आल्या म्हणते, काही बाळ आहेत ना, बाळ हे झोपलेले आहे तसंच उपाशी तपाशी झोपलेला. सकाळपासून बाळ आहे आमच्या सोबत तसंच आहे, आम्ही पण तसंच आहे उपाशी. पाणी आता उपोषण सुटलं, आता व्यवस्थित घरी जाणार. हा ना, आता व्यवस्थित आता कधी जेवण होणार आहे आमचं, हे टायमाला जाणार आहेत तर लेकर तसं उपाशी, आम्ही तसं उपाशी झोपणार. आता हे टायमाला काय जेवण आहेत का आमचं? उपोषण करतायला काय करावं लागते आणि उर्वरित 4 तारखेपासून आजची 10 तारीख आहे, 6 ते 7 दिवस झिजवण्यात ते उपोषण करतायला तुम्ही समजू शकता की पण कुठंतरी उपोषण करणं आणि आपली जे हक्क बजावणं, हे जे आपल्याला संविधानानं हक्क जो दिलेला आहे, यातून लक्षात येते की जीत नक्की होते. आजचा जो वेळ आहे, तुम्ही माझा शब्द जर कधी अटकत असेल कारण अर्धी रात्र झाली, झोप मलाही लागत आहे कारण की हे स्वतः इथं झोपलेले होते. व्हिडिओ साहेब रात्री अर्ध्या रात्री म्हणजे जवळपास 1 वाजता जर कधी उपोषण सुटून राहिलं तर समजो विषय आज हे जे उपोषण सुटलेलं आहे, हे उपोषण एक खरोखर लक्षात ठेवण्यालायक आहे कारण की हे रात्री 1 वाजताच्या रात्री उपोषण सुटलेलं आहे. पाहू शकता तुम्ही सगळ्या बाजूला सध्या चर्चेचं उधाण चालू आहे की उपोषण सुटल्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी काय करणार आहे म्हणून. सर्वांना माहित आहे की आता घरी गेल्यानंतर यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होणारच आहेत कारण ज्या अहवाल जे दिले त्या अहवालामध्ये पूर्ण मागण्यांच्या पूर्ण होणारच आहेत. आपण नेहमी म्हणत होतो की याच्यानंतरची बातमी पहा तुम्ही, तुम्हाला पुरा आढावा दाखवू, पण आता इथला आढावा संपलेला आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण गावडे.